Hello guys, my name is Shital and today's video very special and very interesting because आज मी तुम्हाला निरोगी, लांब आणि चमकदार केसांसाठी काय अशा टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या केसांचं आरोग्य हे सुधारू शकता आणि जपू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाईज पहा, निरोगी, लांब आणि शायनी केसांसाठी योग्य प्रकारे नियमित निगा राखणे, सकस आहार घेणे आणि रासायनिक उत्पादनांचा वापर टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहा, केसांची काळजी घेण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी ट्रिक्स आणि टिप्स मी तुम्हाला देत आहे. सर्वात पहिलं म्हणजेच की केस धुण्याची योग्य पद्धत. पहा, केस धुण्यासाठी तुम्ही योग्य असा शॅम्पू वापरा. तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तुम्ही सल्फेटमुक्त सौम्य शॅम्पू निवडा, जो की तुमच्या केसांसाठी अजिबात रिस्की ठरणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा केस धुणार असाल तेव्हा तुम्ही डायरेक्ट शॅम्पू थेट लावू नका केसांना. तो आधी तुम्ही थोड्या पाण्यात मिसळून पातळ करून व्यवस्थित हलवून मगच तो टाळूवर लावा, तुमच्या स्काल्पला लावा. त्यानंतर तुम्ही शॅम्पू केल्यानंतर केसांच्या लांबीवर कंडिशनर लावा आणि 2 मिनिटांनी धुवून टाका. केस धुण्यासाठी तुम्ही जास्त गरम पाणी वापरू नका, यामुळे तुमचे केस कोरडे होतात. जास्त गरम पाणी हे केसांच्या मुळासाठी अजिबात चांगलं नसतं. त्यानंतर तुम्ही ओल्या केसांची काळजी ही घ्यावी, कारण ओल्या केसांची काळजी आपण व्यवस्थित घेत नाही, हे की एक कारण आहे तुमच्या केस गळतीमागे, तुमच्या केस तुटण्यामागे आणि केसांचं आरोग्य खराबही होण्यामागे. केस सुकवण्यासाठी तुम्ही साध्या टॉवेलऐवजी मऊ मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करा. ओले असताना केसांची मुळे कमकुवत असतात, त्यामुळे केस पूर्ण सुकल्यावरच विंचरा. गुंता काढण्यासाठी नेहमी लाकडी किंवा मोठ्या दातांच्या फणीचा वापर करा. अशा प्रकारे तुम्ही ओल्या केसांना हाताळू शकता. त्यानंतर तुम्ही केसांच्या वाढीसाठी तुमच्या आहारामध्ये अंडी, मोड आलेली कडधान्य, सुकामेवा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. तुम्ही भरपूर पाणी प्या. शरीर आणि केस हायड्रेटेड राहण्यासाठी रोज 8 ते 10 ग्लास तुम्ही पाणी पिलंच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही नियमित तुमच्या केसांचा मसाज करा. पहा गाईज, आठवड्यातून 2दा तुम्ही कोमट खोबरेल तेल करा आणि ते केसांच्या मुळामध्ये लावा आणि व्यवस्थित नियमित मसाज करा. पहा, बदाम किंवा तिळाच्या तेलानेही तुम्ही टाळूंची मालिश करू शकता. त्यानंतर कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 1दा कोरफड, दही किंवा अंड्याचा घरगुती हेअर मास्क लावा. त्याचबरोबर तुम्ही आता अशा काही टिप्स मी तुम्हाला देते, ज्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी तुमच्या केसांसाठी ज्या की रिस्की आहेत, त्यामुळे तुम्ही ते अवॉइड करा आणि टाळा. तर पहा की तुम्ही हेअर ड्रायर, स्ट्रेटनर यांसारख्या उष्णता देणाऱ्या उपकरणांचा वापर टाळा. हे आपल्या केसांसाठी अजिबात चांगलं नसतं. हे आपल्या केसांची मुळं कमकुवत करतं आणि आपल्या केसांचं आरोग्य खराब करतं. त्याचबरोबर तुम्ही केस जर जास्त घट्ट बांधले ना, तरीही तुमची केस गळतीही वाढू शकते. त्यामुळे केसांना जास्त घट्ट बांधू नका. तुमची व्यवस्थित पोनी ठेवा किंवा जी काही तुमची केस बांधण्याची पद्धत असेल तीच ठेवा, बट तुम्ही केस जास्त घट्ट बांधू नका, त्यामुळे केस गळती वाढू शकते. तर गाईज, अशा काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स होत्या ज्या की तुमच्या केसांचं आरोग्य खराब होण्यापासून वाचवू शकतात आणि ह्या ट्रिक्स खूप प्रभावी आहे. ट्रस्ट मी गाईज, ह्या ट्रिक्स तुम्ही फक्त फॉलो करा आणि तुमच्या चांगल्या केसांचं आरोग्य चांगलं बनवा, उत्तम बनवा आणि तुमच्या केसांचं आरोग्य याने दीर्घकाळ टिकून राहील. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, जो की खूप जास्त युजफुल आणि खूप जास्त हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होता. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग.